राज्यातील प्रधानमंत्री घरकुल आवास योजना, यशवंतराव चव्हाण घरकुल योजना, अहिल्याबाई होळकर घरकुल योजना, रमाई आवास योजना, मोदी आवास योजना, शबरी आवास योजना योजनेतील लाभार्थी यांचे थकीत हप्ते त्वरित वितरित करण्यासंदर्भात बदनापूर विधानसभेचे आमदार नारायण कुचे यांनी विधानसभा सभागृहात लक्षवेधीच्या माध्यमातून मंत्री महोदय यांचं लक्ष वेधलं। यावेळी मंत्री महोदय यांनी लवकरात लवकर हप्ते वितरित करून वाढीव निधी देखील देण्याचं आश्वासन दिलंय। अध्यक्ष महोदय, लक्षवेधी 6च्या माध्यमातून शासनाचं मी लक्ष वेधितो। आपल्याकडे प्रधानमंत्री आवास योजना आहे, यशवंत चव्हाण घरकुल योजना आहे, अहिल्याबाई होळकर घरकुल योजना आहे, रमाबाई आवास योजना आहे, मोदी आवास योजना आहे, सबरी आवास योजना आहे। माझ्या मतदारसंघामध्ये आदरणीय मंत्री महोदयांनी विधानसभा आणि लोकसभेच्या पूर्वी टोटली 16 ते 17 हजार घरकुल देण्याचं काम केलं। मी तर प्रथमतः मंत्री महोदय सावे साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो। अरे, ज्यांनी दिलं त्यांचं बी अभिनंदन केलं पाहिजे। अध्यक्ष महोदय, दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे, या देशाचे प्रधानमंत्री मोदीजींना राज्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेतून 20 लाख घरकुल राज्याला मंजूर केली आणि मुख्यमंत्री महोदयाने बी ती घोषणा केली आणि त्याचाही आनंद वेगळा आहे। पण राज्यामध्ये यशवंत चव्हाण घरकुल योजना पूर्वी कधी नव्हती आणि कधी लाभही मिळत नव्हता। पण आदरणीय या खात्याचे मंत्री ओबीसी मंत्री सावे साहेबांनी राज्यामध्ये भरपूर घरकुल दिले। ते त्यांच्या यशवंत चव्हाण घरकुल योजना असेल की अहिल्याबाई होळकर घरकुल योजना असेल, याच्यात काय झालंय अध्यक्ष महोदय, प्रत्येकाला आपण पहिला हप्ता 15,000 देतो, दुसरा 45,000 देतो, पुन्हा 45 देतो, एकंदरीत 1,58,000 रुपये असा काहीतरी मिळतो। मग MRGS मधून याच्यातून जो रमाबाई घरकुलला कॅटेगरी तो त्याला मिळतो। पण मला सांगायचा उद्देश असा आहे, काही लाभार्थीला आतापर्यंत दुसरा हप्ता मिळाला नाही, काहीला पहिला हप्ता मिळाला। याच्यात मला तुम्हाला स्पेसिफिक 4 प्रश्न विचारायचे। घरकुल लाभार्थ्याचे थकीत हप्ते किती दिवसात लाभार्थ्याच्या खात्यात पडतील? नंबर 1 प्रश्न। दुसरा असा आहे, देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी 20 लाख घरकुल दिले, त्याच्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी 20 लाख घरकुलला 50,000 रुपये वाढून हप्ता देण्याचं सांगितलंय। माझं म्हणणं आहे, या धर्तीवर यशवंत चव्हाण घरकुल असेल, अहिल्याबाई होळकर असेल का शबरी असेल का रमाबाई असेल का मोदी आवास असेल, जसे प्रधानमंत्री आवास योजनेवर या महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी 50,000 रुपये वाढून देतो, खरोखर आहे 1.5 लाखात घर काही होत नाही अध्यक्ष महोदय। म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी जे प्रधानमंत्री आवास योजनेचे 20 लाख घरकुल जे मंजूर केले, त्याला 50,000 रुपये वाढून दिले आणि त्या लाभार्थ्याला घरावर सोलरची लाईन सुद्धा देऊ अशी घोषणा केली। त्या धर्तीवर मंत्री महोदय, तुम्ही आम्हाला 50,000 रुपये वाढून देणार का? यशवंत चव्हाण असेल, अहिल्याबाई होळकर असेल आणि त्याला सोलरची वीज देणार का त्या लाभार्थ्याला? नंबर 2। नंबर 3, गायरान व गावठाण मध्ये गेली 50, तुम्ही अध्यक्ष साहेब, तुम्ही ग्रामीणचे आमदार आहात, तुम्ही मराठवाड्यातले, जे मराठवाड्यातली काय परिस्थिती तुम्हाला माहिती आहे। गायरान गावठाण जमिनी 50-50 वर्षापासून पिढ्यानं पिढ्या काही लोक राहतात, पण ग्रामपंचायतना नमुना नंबर 8 वर त्याची नोंद नसल्यामुळे महाराष्ट्र सरकार 7 बाऱ्यावर असतो, नमुना 8 वर असतो, त्या लाभार्थ्याला लाभ घरकुल देता येत नाही। म्हणतो रमाबाईचा असेल, कोणत्याही घरकुल योजनेतला असेल त्याला। आता तुम्ही बघा, आपल्या राज्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना, यशवंत चव्हाण, अहिल्याबाई होळकर, रमाबाई, मोदी आवास, सबरी, या विविध योजनेमधले नमुना नंबर 8 वर नोंद नसल्यामुळे त्याला तो गेली पिढी ना पिढी राहतोय, पण त्याला त्याचा लाभ मिळत नाही। अध्यक्ष महोदय, तुम्ही गायरान इन गावठाणमध्ये जो
50 वर्षापासून ते घर राहतं त्याला लाभ याच्यातून देणार का, हे 3 प्रश्न माझे आहे अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय.